नमस्कार, मी देवेंद्र मधुकर सूर्यवंशी आपले स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये। शेतकरी उत्पादक कंपन्यांना कंपनी कायद्याविषयी माहिती करून देण्यासाठी आपली जी काही सिरीज सुरू आहे त्याचा हा चौथा व्हिडिओ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेतकरी उत्पादक कंपनीचे जे काही सभासद आहेत त्यांचं सभासदत्व केव्हा संपतं, म्हणजे अशी कुठली परिस्थिती आहे की ज्यामध्ये जो सभासद आहेत ते सभासद म्हणून राहत नाही, ते सभासद म्हणून कमी होतात, अशी कुठली परिस्थिती आहे त्या सगळ्या गोष्टींविषयी माहिती करून घेणार आहोत। आपल्यापैकी बरेच जण आम्हाला विचारत असतात की सर आमच्या शेअर होल्डर लिस्टमधले काही सभासद आहेत त्यांची नावं आम्हाला कमी करून टाकायची आहेत, तर आम्ही ते कमी करू शकतो का? तर लक्षात घ्या, असं होत नाही। कंपनी कायद्याअंतर्गत असं अलाउड नाही आहे। त्यासाठी काही प्रोसेस आहे, काही प्रक्रिया आहे, त्या प्रोसेसनुसार व त्या परिस्थितीमध्येच आपण कंपनीच्या सभासदांना सभासद म्हणून कमी करू शकतो, अन्यथा कमी करू शकत नाही। अशा कुठल्या गोष्टी आहेत ते एक एक करून समजून घेऊयात। यामध्ये 4 परिस्थिती आहेत की त्या 4 परिस्थितीमध्ये एखाद्या आपल्या शेतकरी उत्पादक कंपनीचा सभासद हा सभासद म्हणून राहत नाही, त्याचे सभासदत्व हे संपुष्टात येते। त्यातली पहिली परिस्थिती म्हणजे त्याचे शेअर्स त्याने इतर कोणाच्या तरी नावावर ट्रान्सफर केलेले आहेत। म्हणजे समजा मी तुमच्या कंपनीमध्ये सभासद आहे आणि माझे शेअर्स इतर कोणत्या तरी व्यक्तीच्या नावाने ट्रान्सफर करून दिले, त्याबाबत मी संचालक मंडळाला कळवले आणि आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण केली। अशा परिस्थितीमध्ये मी शेतकरी उत्पादक कंपनीचा सभासद राहत नाही, माझे सभासदत्व हे संपुष्टात येते। दुसरी परिस्थिती आहे शेतकरी उत्पादक कंपनीचं विसर्जन होणं, म्हणजे शेतकरी उत्पादक कंपनी ही स्ट्राईक ऑफ झाली, तिचं विसर्जन झालं, कंपनी कायद्यानुसार ती कंपनी आता अस्तित्वात नाही आहे। अशा वेळेस तिचे जे काही त्या दिवशी शेअर होल्डर असतील, या सगळ्या शेअर होल्डर्सचं त्या कंपनीमध्ये असलेलं जे काही सभासदत्व आहे ते संपुष्टात येतं, ते कंपनीचे सभासद राहत नाही, कारण कंपनी शिल्लक नाही आहे। तिसरी परिस्थिती आहे हाकलपट्टी। यामध्ये जेव्हा संचालक मंडळाला वाटलं की हा सभासद म्हणून राहण्यास योग्य नाही आहे, अशा परिस्थितीमध्ये संचालक मंडळाला योग्य वाटल्यानंतर त्याचे कारणं काय आहेत ते आपण पुढे समजूनच घेऊयात। त्या परिस्थितीमध्ये संचालक मंडळ त्या सभासदाला सभासद पदावरून काढून टाकू शकतं, त्याचे सभासदत्व संपुष्टात आणू शकतं। आणि चौथी गोष्ट आहे सभासदत्वाच्या अटी पूर्ण न करणं। यामध्ये ज्यावेळेस आपण एखाद्या व्यक्तीला सभासद करून घेत असतो त्यावेळी त्याच्याकडून अर्ज भरून घेतो, अटी शर्तींचं त्याच्याकडून हमीपत्र भरून घेत असतो। त्या अटी शर्तींचं हमीपत्रामध्ये त्याने जे काही नमूद केलेल्या गोष्टी आहेत त्यांचं पालन जर तो करत नसेल, अशा परिस्थितीमध्ये सुद्धा त्याला सभासद म्हणून कमी करता येऊ शकतं। या 4 परिस्थितीमध्ये त्या व्यक्तीचं शेतकरी उत्पादक कंपनीच्या सभासद म्हणून सभासदत्व हे संपुष्टात येतं, तो शेतकरी उत्पादक कंपनीचा सभासद राहत नाही व सभासद असल्यामुळे त्याला जे काही मिळणारे अधिकार आहेत ते अधिकार सुद्धा त्याला यापुढे मिळत नाही। आता अशी कोणती परिस्थिती आहे की ज्यामध्ये संचालक मंडळाला असं वाटू शकतं की समोरच्या व्यक्तीचं सभासदत्व हे काढून घेतलं पाहिजे, त्याला सभासदावरून कमी केलं पाहिजे, अशी कोणती परिस्थिती आहे? तर पहिली परिस्थिती आहे की तो व्यक्ती हा प्राथमिक उत्पादक नसणे। म्हणजे आपल्या शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये आपण जे काही शेतकरी आहेत त्यांनाच सभासद करून घेत असतो। जर समोरच्या व्यक्तीने हा शेतकरी नसेल, तो प्राथमिक उत्पादक नसेल, तो कोणत्याही गोष्टीचे उत्पादन घेत नसेल, अशा परिस्थितीमध्ये ही माहिती जर संचालक मंडळाला मिळाली तर संचालक मंडळ त्या व्यक्तीला सभासदत्वावरून काढून टाकू शकतं, त्याचे शेअर्स परत घेऊ शकते। आणि दुसरी परिस्थिती आहे सभासदत्वाच्या ज्या काही पात्रता अटी आहेत त्या गोष्टी पूर्ण करण्यात तो सभासद अपूर्ण ठरला, अशा परिस्थितीमध्ये सुद्धा संचालक मंडळ त्याचं सभासदत्व काढून घेऊ शकते। आता या पात्रता अटी काय आहेत याबाबत अर्ज करताना आपण त्याच्याकडून जे काही हमीपत्र घेतलं आहे त्यामधल्या पात्रता व अटी समोरचा व्यक्तीचा पूर्ण करत नसेल तर अशा परिस्थितीमध्ये संचालक मंडळ त्याचं सभासदत्व काढून घेऊ शकते। परंतु यासाठी संचालक मंडळाकडे याबाबतचे पुरावे असले पाहिजे। समजा समोरच्या व्यक्तीने ROC-कडे तक्रार केली, यांनी मला परस्पर मला माहीत नसताना शेतकरी उत्पादक कंपनीच्या सभासदत्वावरून काढून टाकलेलं आहे, तर त्यावेळी तिथे दाखवण्यासाठी किंवा पुढच्या काही समजा काही कायदेशीर कार्यवाही झाल्या तर त्या ठिकाणी आपल्याला हे डॉक्युमेंट्स प्रेझेंट करता आले पाहिजे, दाखवता आले पाहिजे। त्यासाठी ही प्रक्रिया योग्य पद्धतीने राबवली पाहिजे। या 4 परिस्थितीमध्ये शेतकरी उत्पादक कंपनीच्या सभासदांचं सभासदत्व संपुष्टात येऊ शकते। अशा परिस्थितीमध्ये संचालक मंडळ शेअर्सचं जे काही मूल्य ठरवेल त्याची रक्कम त्या व्यक्तीला परत देऊन त्याचे शेअर्स हे कंपनीकडे परत देऊ शकते। मात्र संचालक मंडळाने अशा व्यक्तीला त्याचे सभासदत्व काढून घेण्याच्या आधी लेखी स्वरूपामध्ये त्याला सूचना दिली पाहिजे आणि त्याला आपलं म्हणणं मांडण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली पाहिजे। ही प्रक्रिया संचालक मंडळाने राबवणं आवश्यक आहे, तरच संचालक मंडळाला एखाद्या सभासदाचे
सभासदत्व काढून घेता येते, अन्यथा नाही. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तुम्हाला जर शेतकरी उत्पादक कंपनीची नोंदणी करायची असेल किंवा त्याबाबत काही ॲक्टिव्हिटीज करावायच्या असतील, काही बिझनेसेस सुरू करायचे असतील, तर त्याबाबत तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या आहे व्हॉट्सअप नंबरवर आमच्याशी संपर्क करू शकतात. आमचे प्रतिनिधी तुम्हाला त्याबाबत योग्य ती माहिती उपलब्ध करून देतील आणि आवश्यक त्या सगळ्या गोष्टींसाठी सहकार्य करतील. या व्हिडिओची माहिती तुम्हाला आवडली असल्यास, उपयुक्त वाटली असल्यास या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा याविषयीची माहिती होईल. बहुतेक शेतकरी उत्पादक कंपन्यांना याबाबत माहितीच नसते. त्याच पद्धतीने असेच उद्योग व्यवसाय संदर्भातले व्हिडिओज पाहण्यासाठी आपण हे चॅनल सबस्क्राईब पण करा, बेल आयकॉन पण दाबा, जेणेकरून आम्ही कुठलाही व्हिडिओ अपलोड केल्यास त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी धन्यवाद.